Hi, today we are going to see lesson number 11, work and energy. तर आज आपण 11th लेसन बघणार आहोत. वर्क म्हणजे काम अँड एनर्जी म्हणजे ऊर्जा. आपण बघूयात आता लेसन. ऑब्झर्व इथे निरीक्षण करा. बघा बरं या चित्रामध्ये काय काय दिसत आहे तुम्हाला. ही मुलगी ही जी बॅग उचलत आहे, हातोडीने ह्या खिळ्यावरती मारत आहेत. या दांडीने हा टायर पळवत आहे. ही मुलगी हा बॉक्स खेचून चाललेली आहे. या काकांनी हा लाकडाचा ओंडका उचललेला आहे. धनुष्यातून बाण मारलेला आहे आणि हे स्पंजवर फोर्स अप्लाय केला आहे, त्यामुळे हा स्पंज इथे दबलेला दिसत आहे आपल्याला. ठीक आहे. व्हॉट ॲक्शन्स आर सीन इन द पिक्चर. आत्ताच मी तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्शन एक्सप्लेन केल्या. इज अ फोर्स बिंग अप्लाइड व्हाईल डुईंग इच ॲक्शन. आता यातली प्रत्येक ॲक्शन करताना फोर्स अप्लाय करावा लागला आहे का, ताकद लावावी लागली आहे का, तर येस, हो. इन द व्हेरियस ॲक्शन्स इन द पिक्चर हॅज द ऑब्जेक्ट चेंज इट्स ओरिजिनल पोझिशन. आता यातल्या प्रत्येक चित्रामध्ये तिथली जी वस्तू आहे त्याने त्याची जी जागा आहे ती बदलली आहे का, त्यांची ओरिजिनल पोझिशन चेंज झाली आहे का, तर बघूयात आपण. आता ही बॅग बघा, ही खाली होती, तिने वरती उचलली म्हणजे पोझिशन चेंज झालेली आहे. ओके. हा टायर हा पळवत आहे, तो पळत आहे टायर म्हणजे त्याची पोझिशन चेंज होत आहे. हा बॉक्स ही मुलगी ओढत आहे, तिची पोझिशन चेंज झाली. आता इथे हा खिळा आहे त्याच जागेवरती आहे म्हणजे ह्याची पोझिशन चेंज झाली नाहीये. याच्यामध्ये हा ओंडका खाली असणारे ह्या काकांनी वरती उचललेला आहे. बाण इथून इकडे गेलेला आहे. या चित्रामध्ये ह्याची पोझिशन चेंज नाही झाली, फक्त तिथे प्रेस केलेलं आहे. ठीक आहे. इन द अबव पिक्चर वी सी दॅट द पोझिशन ऑफ सम ऑफ द ऑब्जेक्ट्स हॅज चेंज्ड. आपण वरच्या चित्रामध्ये असं बघू शकतो की काही वस्तूंची जी पोझिशन आहे ती चेंज झालेली आहे, काही वस्तूंची जागा बदललेली आहे. दॅट इज दीज ऑब्जेक्ट्स आर डिस्प्लेस्ड. आणि यालाच आपण म्हणतो ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसरीकडे डिस्प्लेस झालेला आहे. ठीक आहे. वेन अन ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग अ फोर्स ऑन इट वर्क इज सेड टू बी डन. मग अशा प्रकारे जेव्हा ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती डिस्प्लेस होतो म्हणजे स्वतःची जागा तो बदलतो. केव्हा बदलतो, जेव्हा आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतो. स्वतःहून तो बदलतोय का जागा, तर नाही. जेव्हा आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय, त्याला ताकद लावतोय आणि जेव्हा तो ऑब्जेक्ट आपली जागा बदलतो, डिस्प्लेस्ड होतो, तेव्हा तिथे वर्क डन झालं असं म्हणतो, म्हणजे काम झालं असं आपण म्हणतो. तर आता आपण वर्क बघूयात. फर्स्ट, टाय अ स्ट्रिंग टू अन एम्प्टी बॉक्स ॲज शोन इन द पिक्चर. इथं चित्रात दाखवल्याप्रमाणे हा एम्प्टी बॉक्स घ्यायचा आहे, रिकामा बॉक्स घ्यायचा आहे आणि त्याला एक दोरा बांधायचा आहे. पुल द बॉक्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 meters अलॉंग अ स्ट्रेट लाईन. आता काय करायचं आहे, तो बॉक्स आहे तर तो 10 मीटरच्या अंतरवरून एका सरळ रेषेमध्ये ओढायचा आहे. नाव फिल द सेम बॉक्स विथ 20 बुक्स. आता परत त्या सेम बॉक्समध्ये 20 पुस्तके ठेवायची आहेत. पुल द बॉक्स अगेन थ्रू अ डिस्टन्स ऑफ 10 meters इन अ स्ट्रेट लाईन. परत 10 मीटर अंतरावरून तो परत सरळ रेषेमध्ये ओढायचा आहे. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स दिस टाईम. ह्यावेळेस तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येईल, जेव्हा तो बॉक्स रिकामा असतो तेव्हा ते ओढणं आपल्याला सोपं जातं, पण जेव्हा तो बॉक्स भरलेला आहे, जड आहे, तेव्हा ते ओढणं आपल्याला सहज शक्य होणार नाही. नाऊ पुल दिस लोडेड बॉक्स थ्रू अ स्ट्रेट डिस्टन्स ऑफ 20 meters. आता 10 मीटरच्या अंतरावरून तर तुम्ही ओढत होतात, आता 20 मीटरच्या अंतरावरून ते ओढायचं आहे. वेन डिड यू फील दॅट मोर वर्क वॉज डन. मग जेव्हा तुम्ही 10 मीटरवरून ओढता आणि 20 मीटरवरून ओढता, तर यातल्या कोणत्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की जास्त आपण काम केलेलं आहे, सांगा बरं. असं वाटतं तर जेव्हा तुम्ही 20 मीटरवरून ते बॉक्स ओढाल त्यावेळेस तुम्हाला जास्त ताकद लावावी लागणार आहे आणि त्यावेळेस असं वाटेल तुम्हाला की जास्त वर्क झालेलं आहे, जास्त काम झालेलं आहे.
More work is done for the same displacement when more force is applied to do the work. आपण जास्त काम केव्हा झालं म्हणतो की डिस्प्लेसमेंट तेवढीच झालेली आहे, तेवढ्याच अंतरावरती ती वस्तू हलवली आहे आपण, पण त्यासाठी आपल्याला जास्त ताकद लावायला लागली, तेव्हा आपण म्हणतो की जास्त काम झाले. If the same force is applied for more displacement, more work is done by the force. जेव्हा जास्त डिस्प्लेसमेंट करण्यासाठी जर सेम फोर्स लावावा लागला तर त्या फोर्सने जास्त काम केले असं आपण म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर. तर तुमचे डोके चालवा. इन द अबव ॲक्टिव्हिटी विच आर द डिफरंट फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉक्स. तर आपण मागच्याच लेसनमध्ये फोर्सेस बघितले होते. तर या बॉक्सवरती कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होत आहेत. पहिले तर ह्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत आहे, बरोबर. आणि दुसरं आहे, आता ही हाताने ओढत आहे म्हणजे मसल्सचं इथे काम होत आहे, म्हणजे इथे मस्क्युलर फोर्स. हे दोन फोर्सेस ॲक्ट होत आहेत. सेकंड, इज अ डिस्प्लेसमेंट पॉसिबल विदाउट अ फोर्स. ताकद न लावता डिस्प्लेसमेंट होऊ शकते का, म्हणजे ताकद न लावता हा बॉक्स हलू शकतो का, नाही, नो. If a force is applied with both the hands on a wall, will there be a displacement? जर तुम्ही दोन्ही हातांनी फोर्स अप्लाय केला एका भिंतीवरती तर तिची डिस्प्लेसमेंट होणार आहे का, होईल का, तर नाही. हातांनी कितीही फोर्स जरी दिला भिंतीला तरी भिंती एका जागेवरून हलू शकत नाही. 4. If no displacement occurs on applying a force, what does it indicate? जर असा फोर्स अप्लाय करून सुद्धा जर डिस्प्लेसमेंट झाली नाही, ती वस्तू एका जागेवरून हलली नाही, तर आपण काय म्हणू शकतो, याचा अर्थ काय, तर याचा अर्थ की वर्क डन झालेलं नाहीये. वर्क डन केव्हा होतं, जेव्हा आपण फोर्स लावल्यानंतर डिस्प्लेसमेंट होते तेव्हा आणि तेव्हाच वर्क डन होतं, म्हणजे इथे 0 वर्क डन झालेलं आहे. ठीक आहे. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ पुली. अशा प्रकारची पुली घ्या. फिक्स्ड इट ॲट अ हाईट. अशी उंचीवरती तिला फिक्स करा. ड्रॉ अ स्ट्रिंग ओव्हर द पुली. त्याच्यावरून एखादा दोरा ओवून घ्या. टाय अ लोड ऑफ 2 kilograms ॲट वन एंड. एका टोकाला 2 किलोग्रॅमचं वजन बांधा. होल्ड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग अँड पुल इट डाऊनवर्ड्स टू लिफ्ट द लोड. फर्स्ट अप टू अ हाईट ऑफ 1 meter अँड देन अप टू अ हाईट ऑफ 4 meters. आता त्या दोरीचं दुसरं जे टोक आहे ते हातामध्ये पकडायचं आहे आणि ते जे वजन आहे त्याला असं या दोरीने वरती उचलायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा ती दोरी अशी खाली खेचायची, जेणेकरून पहिल्यांदा ती 1 मीटरपर्यंत जाईल हे वजन, तेवढं खेचायचं आहे. आणि त्यानंतर ते 4 मीटर जाईल एवढं खेचायचं आहे. व्हेन इज मोर वर्क डन. केव्हा वर्क जास्त झालं, केव्हा जास्त काम झालं, 1 मीटरवरती खेचताना का 4 मीटरवरती खेचताना, तर 4 मीटरपर्यंत खेचताना काम जास्त झालेलं आहे. व्हेन अ अप्लाइड फोर्स इज द सेम, मोर वर्क इज डन व्हेन देअर इज अ ग्रेटर डिस्प्लेसमेंट. जेव्हा आपण जो फोर्स दिलेला आहे तो सेमच असतो, पण त्या वस्तूची डिस्प्लेसमेंट जास्त झालेली असते, त्यावेळेस आपण म्हणतो की जास्त काम झालं. इन अदर वर्ड्स, दुसऱ्या शब्दामध्ये, फॉर मेजरिंग द वर्क both the force and the displacement must be considered. काम मोजण्यासाठी फोर्स म्हणजे ताकद आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे तिचं विस्थापन म्हणजे एका जागेवरून दुसरीकडे हलणे, तर या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लागतात, फोर्स सुद्धा लागतो आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा लागते, तेव्हाच वर्क झाले असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर इथे एक ॲडिशनल दिलेलं आहे. वर्कचं जे इक्वेशन आहे ते आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. केवढं काम झालं आपण म्हणतो, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटला मल्टिप्लाय केलं की तेवढा वर्क झाला असं म्हणतो आपण. द रिलेशनशिप बिटवीन वर्क अँड एनर्जी. आता वर्क म्हणजे काम आणि ऊर्जा याच्यामध्ये काय संबंध आहे तो आपण बघूयात. द बॉय इन द पिक्चर हॅज अप्लाइड अ फोर्स टू द टॉय कार.
ही एक खेळण्यातली गाडी आहे आणि त्याला हा मुलगा असा ढकलून त्याच्यावरती फोर्स अप्लाय करत आहे, ढकलून पुढे सरकवत आहे. वर्क हॅज बीन डन बिकॉज द फोर्स अप्लाइड टू द कार हॅज कॉज डिस्प्लेसमेंट. आता त्याने तो फोर्स लावल्यामुळे ती गाडी एका जागेवरून दुसरीकडे जाते, म्हणजेच तिथे वर्क झालेला आहे. इन अदर वर्ड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉयज एनर्जी इनटू वर्क हॅज टेकन प्लेस थ्रू द अप्लाइड फोर्स. आता ह्याने जी ताकद लावली, ठीक आहे, ह्या मुलाने, ती कुठून आली? तर ती त्याच्या शरीरामधली जी एनर्जी होती ती त्याने ताकद म्हणून लावली, हो ना. म्हणजेच त्या मुलाच्या एनर्जीचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, रूपांतर आहे, ते कामामध्ये झालेलं आहे जेव्हा त्याने फोर्स अप्लाय केला तेव्हा. रन अराउंड द ग्राउंड विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रासोबत तुम्ही ग्राउंडच्या भोवती पळा. कॅन युअर फ्रेंड्स रन ॲज मेनी राऊंड्स ॲज यू कॅन. तुम्ही जितके राऊंड माराल तेवढेच तुमचे मित्र राऊंड मारू शकतील का? डू ऑल द फ्रेंड्स हॅव द सेम कॅपॅसिटी फॉर रनिंग. सगळ्या मुलांची जी कॅपॅसिटी आहे पळण्याची, धावण्याची, ती सेम असते का? सगळे एकाच वेळेस आणि तेवढाच वेळ पळू शकतात का? नाही. तर कोण जास्त वेळ पळू शकतो, कोण कमी वेळ पळू शकतो. प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते. युअर फ्रेंड्स विल कम्प्लीट आयदर मोर ऑर लेस राऊंड्स दॅन द नंबर ऑफ राऊंड्स यू कम्प्लीट. तुम्ही जेवढे राऊंड कम्प्लीट केले त्यापेक्षा तुमचे मित्र एकतर जास्त किंवा कमी राऊंड कम्प्लीट करू शकतील. द नंबर ऑफ राऊंड्स विल नॉट बी द सेम. तुमच्या सर्वांचे जे तुम्ही राऊंड मारलेले नंबर्स आहेत तर ते सेम असणार नाहीत. सम विल गेट टायर्ड ऑन कम्प्लिटिंग 2 राऊंड्स while others will get tired on completing 3 or 4 rounds. कोण 2 राऊंड मारून दमेल, कोण 3 राऊंड, कोण 4 राऊंड मारून दमेल. That is to say, each one's capacity to complete round is not the same. म्हणजेच ते राऊंड कंप्लीट करण्यासाठी प्रत्येकाची जी कॅपॅसिटी आहे, प्रत्येकाची जी क्षमता आहे तर ती सेम नसते. You can complete only as many round as you have the capacity for. तुम्ही सुद्धा तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढेच राऊंड्स पूर्ण करू शकता. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एनर्जी. आणि एखादं काम करण्यासाठी तुमची जितकी कॅपॅसिटी आहे, तुमची जेवढी क्षमता आहे त्याला एनर्जी असं म्हणतात, हो ना. जर तुम्ही खूप खेळून दमलात आणि तुम्हाला आईने एखादं काम सांगितलं तर तुम्ही काय म्हणता? आई, माझी आता एनर्जी डाऊन झाली आहे ग, आता मी खूप दमलोय ग, दमली आहे ग, असं म्हणता की नाही? म्हणजे एनर्जी म्हणजे काय तर कोणतंही काम करण्यासाठी जी आपली कॅपॅसिटी असते त्याला एनर्जी असं म्हणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. फर्स्ट, व्हाय डू यू गेट हंग्री आफ्टर फिजिकल एक्सरसाइज. जर तुम्ही कोणतीही फिजिकल एक्सरसाइज केली, कष्टाचं काम केलं, धावलात, पळलात, ठीक आहे, तर तुम्हाला भूक का लागते? कारण आपण जे खाल्लेलं फूड आहे तर त्याची एनर्जी बनते आणि आपण जे काम करत असतो त्यासाठी ती एनर्जी यूज केली जाते. आपल्या शरीरातली एनर्जी संपते आणि म्हणून अजून एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला भूक लागते. फ्रॉम वेअर डज अवर बॉडी गेट एनर्जी. आपल्या शरीराला एनर्जी कुठून भेटते? तर फूडमधून भेटते, अन्नामधून भेटते, आपण जे खातो त्याच्यातून भेटते. व्हाय डू वी गेट टायर्ड. आपण का दमतो? कारण आपली जी एनर्जी आहे किंवा आपली जी कॅपॅसिटी आहे काम करण्याची ती संपते, म्हणून आपण दमतो. डू यू नो. तुम्हाला हे माहीत आहे का? द युनिट ऑफ वर्क अँड एनर्जी आर द सेम. तर वर्क आणि एनर्जी मोजण्याचं जे युनिट आहे तर ते सेमच आहे. युनिट म्हणजे माहिती नाही, जसं लेंथ आपण मीटर, सेंटीमीटर असं मोजतो की नाही, किंवा वजन किलोग्रॅममध्ये मोजतो, ग्रॅममध्ये मोजतो, त्याप्रमाणे वर्क आणि एनर्जी मोजण्यासाठी जे युनिट आहे तर ते दोन्ही सुद्धा सेमच आहे. तर काय आहे ते युनिट? वर्क अँड एनर्जी आर बोथ मेजर्ड इन द युनिट नेम्ड जूल इन SI सिस्टीम, म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल युनिट्स. तर SI सिस्टीममध्ये वर्क आणि एनर्जी मोजण्याचं युनिट काय आहे तर ते आहे जूल. ठीक आहे, समजलं. आता फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता एनर्जी तर बघितली की काम करण्यासाठी जी कॅपॅसिटी लागते त्याला एनर्जी म्हणतात. पण तिचे काय वेगवेगळे फॉर्म्स आहेत, फॉर्म्स म्हणजे टाईप्स आहेत किंवा त्याची काय काय रूप आहेत वेगवेगळे, ते आपण इथे बघूयात. फर्स्ट आहे मेकॅनिकल एनर्जी.
कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का, व्हॉट विल हॅपन ॲज अ रिझल्ट ऑफ द ॲक्शन इन द पिक्चर. जर आता ह्या पिक्चरमध्ये काय ॲक्शन आहे, तर हा रबर आहे, तो रबर जर ताणला तर काय होईल. द रबर बँड इज रिलीज्ड आफ्टर स्ट्रेचिंग इट. ठीक आहे, आता तो जोरात ओढला, खूप वेळ ओढला, तर तो काय होईल, रिलीज होऊन जाईल, सुटून जाईल, उडून जाईल, हो की नाही. आणि ह्या सेकंड चित्रामध्ये काय दिसत आहे, सेकंड पिक्चरमध्ये ह्या लगोरीने इथे असा दगड पकडलेला असतो आणि तो असा जोरात खेचत आहे. ठीक आहे. अ स्टोन इज हेल्ड इन द रबर ऑफ द कॅटॅपल्ट. द रबर इज स्ट्रेच्ड अँड रिलीज्ड. आता याच्यामध्ये जो हा रबरामध्ये दगड पकडलेला आहे, तर तो असा मागे खेचला जातो आणि सोडला जातो जोरात. In the above examples, we see that when the rubber of the catapult is stretched and released, it comes back to the original state and the stone flies off. जर आपण असं लगोरीने किंवा तुम्ही काय म्हणत असाल त्याने जर असा दगड मागे ओढला आणि सोडून दिला, तर हे जो रबर आहे तर तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जातो आणि तो दगड फेकला जातो. Similarly, when the spring of a toy is wound and then released, the toy starts playing. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बघताना जी स्प्रिंग असते किंवा चावीवर चालणारं खेळणं असतं की नाही, आपण अशी गोल 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 स्प्रिंग फिरवतो आणि मग त्याच्यानंतर ते टॉय आहे तर ते सुरुवात करतं खेळण्यासाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारेच काम केलं जातं. When water stored at a height is made to fall on a wheel, the wheel starts rotating. जर उंचावरती पाणी साठवून ठेवलं आणि ते खाली एका चाकावरती व्हीलवरती जर आपण पाडलं, तर ते व्हील जे आहे तर ते रोटेट व्हायला सुरुवात होते, फिरायला सुरुवात होते. इन ईच ऑफ दिस ॲक्शन डिस्प्लेसमेंट टेक्स प्लेस, विच मीन्स दॅट वर्क इज डन. आता या प्रत्येक ॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट होत आहे, त्यामुळे तिथे वर्क झालेला आहे असं आपण म्हणतो. फ्रॉम व्हेअर इज द एनर्जी ऑब्टेन टू डू दिस वर्क. मग हे काम करण्यासाठी कुठून एनर्जी येते. द एनर्जी विच इज स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू अ स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. आता बघा, याच्यामध्ये आपण हा जो रबर आहे तो असं ताणतोय, जोरात ओढतोय, म्हणजे इथे आहे एनर्जी त्याची स्टोअर केलेली, आपण जोर लावून ओढलेला आहे मागे, बरोबर, आणि तो सोडला की मग त्या एनर्जीने तो जातो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा या लगोरीमध्ये हा रबर इथे ताणला आहे, म्हणजे इथे त्याची एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे. पाणी वरती स्टोअर करून ठेवलेलं आहे, म्हणजे ही अशी स्टोअर केलेली एनर्जी आहे, तर अशा एनर्जीला पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. ठीक आहे, असं कुठल्याही स्पेसिफिक स्टेटमध्ये किंवा कोणत्याही पोझिशनमध्ये एनर्जी स्टोअर केली की तिला पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं. लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक 2 बॉल्स, असे 2 बॉल्स घ्या. लेट वन ऑफ देम स्टँड स्टेबल ॲट द सेंटर ऑफ अ टेबल. त्यातला एक आहे असा स्टेबल, स्थिर राहू द्या, त्याची हालचाल होणार नाही असं बघा, असा फिक्स राहू द्या. तो कुठे ठेवायचा आहे आणि या टेबलच्या सेंटरला ठेवायचा आहे. प्लेस द सेकंड बॉल ऑन द टेबल अँड पुश इट सो दॅट इट हिट्स द फर्स्ट बॉल. दुसरा बॉल घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे सोडायचा आहे की तो पहिल्या बॉलला जाऊन धडकेल. व्हॉट हॅपन्स वेन द सेकंड बॉल हिट्स द फर्स्ट वन. जर या बॉलने पहिल्या बॉलला जर धडक दिली तर काय होईल, तर ह्याची जागा चेंज होईल, हो ना, अशा प्रकारे. फ्रॉम वेअर डिड द सेकंड बॉल गेट द एनर्जी टू सेट द फर्स्ट बॉल इन मोशन. अशा प्रकारे हा पहिला बॉल हलणार आहे, मग ह्या पहिल्या बॉलला असा हलवण्यासाठी या दुसऱ्या बॉलमध्ये एनर्जी कुठून आली, तर आपण जी हाताने जी एनर्जी देतो त्याला तीच, हो ना. तर त्याला म्हणतात कायनेटिक एनर्जी, म्हणजे जी मोशनमध्ये असते ना एनर्जी तिला म्हणतात कायनेटिक एनर्जी, आणि जी एका स्टेडी स्टेटमध्ये असते, स्थिर असते, तर तिला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का,
इन द गेम ऑफ मार्बल्स, फ्रॉम वेअर डज वन मार्बल गेट एनर्जी टू सेट अनदर मार्बल इन मोशन. जेव्हा तुम्ही गोट्या खेळलात का, एका गोटीने आपण दुसऱ्या गोटीला मारतो, बरोबर. तर ती दुसरी गोटी हलवण्यासाठी पहिल्या गोटीमध्ये एनर्जी कुठून येते, तर आपण त्याला ती दिलेली असते, मेकॅनिकल एनर्जी असते, बरोबर. While playing carom, from where does the striker get the energy to make the pieces move? कॅरम खेळताना सुद्धा तो स्ट्रायकर आपण मारतो सोंगट्यांवरती, बरोबर, मारतो की नाही. मग त्या स्ट्रायकरमध्ये एनर्जी कुठून येते, तर आपल्या हातातूनच येत असते. We give energy to the marble or the striker and set them in motion. आपण त्या गोटीला किंवा स्ट्रायकरला एनर्जी देतो आणि त्याला मोशनमध्ये ठेवतो. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम मोशन इज कॉल्ड कायनेटिक एनर्जी. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण मोशनमधून आपल्याला एनर्जी भेटते तर त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात. द एनर्जी यूज्ड फॉर डुईंग मेकॅनिकल वर्क इज कॉल्ड मेकॅनिकल एनर्जी. कोणतंही मेकॅनिकल काम म्हणजे हाताने जे करण्याची जी कामं आहेत तर ती करण्यासाठी जी एनर्जी वापरली जाते त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हणतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ मेकॅनिकल एनर्जी. 2 प्रकारच्या मेकॅनिकल एनर्जी आहेत, नेमली पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी आहे जी स्थिर गोष्टींमध्ये असते ती, आणि दुसरी आहे ती कायनेटिक एनर्जी आहे जी मोशनमध्ये म्हणजे हलणाऱ्या गोष्टींमध्ये असते ती. पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन ड्यू टू पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी बाय मोशन. पोटेन्शियल एनर्जी ही पोझिशनमुळे भेटते आणि कायनेटिक एनर्जी ही मोशनमुळे भेटते. बी आहे हीट एनर्जी. ठीक आहे, आपण बघूया. हीट म्हणजे उष्णतेची एनर्जी बघूया. द अर्थ रिसिव्स हीट इन प्रॉपर क्वांटिटीज फ्रॉम द सन. तर पृथ्वीला सूर्यापासून योग्य प्रमाणामध्ये उष्णता भेटते. दॅट इज हाऊ अॅन ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर फेवरेबल टू द लिव्हिंग वर्ल्ड इज मेंटेन्ड. आणि त्यामुळेच सूर्यापासून आपल्याला मिळणारी जी उष्णता आहे, पृथ्वीला मिळणारी उष्णता आहे, ती योग्य प्रमाणात असल्यामुळेच इथलं जे वातावरणातलं जे टेम्परेचर आहे तर ते सर्व सजीवांना राहण्यासाठी फेवरेबल आहे, म्हणजे राहण्यासाठी योग्य आहे. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि उष्णता हे सुद्धा एनर्जीचा एक फॉर्मच आहे, टाईप आहे. सनलाईट कंटेन्स हीट एनर्जी. सूर्यप्रकाशामध्ये हीट एनर्जी असते. हीट इज प्रोड्युस्ड बाय बर्निंग ऑफ फ्युएल. कोणतंही इंधनाचं ज्वलन केल्यानंतर, इंधन जाळल्यानंतर आपल्याला उष्णता भेटते. जसं की लाकूड पेटवा बरं, त्यातून आपल्याला भासतं की नाही, म्हणजेच उष्णता भेटते. गॅस पेटवला तरी त्यातून आपल्याला उष्णता भेटते. हीट एनर्जी इज यूज्ड इन द किचन ऑल द टाईम. आपण किचनमध्ये हीट एनर्जी नेहमी वापरतो. हीट इज मेजर्ड इन द युनिट कॅलरी. तर हीट मोजायचं युनिट कोणतं आहे, कॅलरी हे हीट मोजण्याचं एकक युनिट आहे. आता इथे बघा हीट एनर्जी अशा प्रकारे इथे दाखवली आहे गॅसमधली. आता इथे हे तुम्ही प्रयोग कधी केलेला आहे का? अशा प्रकारचं ग्लास घ्यायचं, भिंग घ्यायचं आणि त्याने सनरेज जे आहेत ते असे एकत्र येतात आणि ह्या कागदावरती पडतात आणि तो कागद आहे तो पेट घेतो, कारण हीट एनर्जी एकत्र होते आणि जास्त प्रमाणामध्ये तयार होते आणि त्याच्यामुळे तो कागद पेट घेतो. तर हे करून बघा तुम्ही. लेट्स ट्राय दिस. हे करा. टेक अ कॉन्व्हेक्स लेन्स अँड होल्ड इट ओव्हर अ शीट ऑफ पेपर इन सनलाईट. अशा प्रकारची कॉन्व्हेक्स लेन्स घ्या आणि अशा प्रकारे ती कागदावरती धरा. नाव मूव द लेन्स इन सच अ वे दॅट देअर इज अ टायनी स्पॉट ऑफ लाईट ऑन द पेपर. आता याच्यातून जेव्हा सनलाईट जाते तेव्हा तो सूर्यप्रकाश जो आहे, सनलाईट अशी पसरलेली असते. मग अशा प्रकारे ही जी कॉन्व्हेक्स लेन्स आहे तर ती फिरवून बघायची. अशा प्रकारे फिरवायची की इथे सूर्यप्रकाशाचा एक स्पॉट तयार होईल. होल्ड द लेन्स इन दिस पोझिशन फॉर अ व्हाईल. अशा पोझिशनमध्ये थोड्या वेळासाठी ती लेन्स पकडा. व्हॉट हॅपन्स, काय होईल, तर तिथे आग तयार होते. ठीक आहे. लाईट एनर्जी. आता अशी आपण बघणार आहोत लाईट एनर्जी. We have learned that plants make their own food with the help of sunlight. आपल्याला माहीतच आहे, आपण हे पहिल्यापासून शिकलेलो आहोत की वनस्पती त्यांचे अन्न स्वतः बनवतात सूर्यप्रकाशाच्या मदतीने. इट मीन्स दॅट लाईट एनर्जी इज ट्रान्सफॉर्म इन टू द एनर्जी इन फूड. म्हणजे याचाच अर्थ सूर्यापासून जी लाईट आपल्याला भेटते तर ती लाईट एनर्जी आहे, तर ती
ट्रान्सफॉर्म होते. कशामध्ये ट्रान्सफॉर्म होते? तर अन्नामधल्या एनर्जीमध्ये, फूडमधल्या एनर्जीमध्ये तिचं रूपांतर होत असतं. प्लांट्स अँड ॲनिमल्स यूज दिस फूड फॉर डुईंग देअर वर्क. आणि ते जे प्लांट्स आहेत तर ते ॲनिमल खातात किंवा प्लांट्ससुद्धा ही एनर्जी आहे. तर हे फूड आहे तर ते कशासाठी वापरतात? स्वतःचं काम करण्यासाठी वापरतात. इट मीन्स दॅट लाईट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि याचाच अर्थ असा आहे की लाईटसुद्धा काय आहे? एनर्जीचा एक फॉर्मच आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन गोळा करा बरं. जनरली ग्रेप्स विच ॲपियर इन द मार्केट ड्युरिंग डिसेंबर अँड जानेवारी आर सोर. डिसेंबर आणि जानेवारीत जे ग्रेप्स येतात, द्राक्ष येतात मार्केटमध्ये, तर ती कशी असतात? थोडी आंबट असतात. हावेवर इन मार्च एप्रिल द ग्रेप्स आर स्वीट. पण मार्च एप्रिलमधले जे ग्रेप्स असतात तर ते गोड असतात. वाय इज दिस सो? हे का असतं असं बरं, सांगा बरं. तर हे सगळं लाईट एनर्जीशी रिलेटेड आहे, सनलाईटशी रिलेटेड आहे. डिसेंबर जानेवारीमध्ये सनलाईट कमी असते, मार्च एप्रिलमध्ये ती जास्त असते, त्यामुळे ते स्वीट्स असतात. तरीसुद्धा तुम्ही ह्याची माहिती गोळा करायची आहे. सेकंड, हाऊ डज अ पिक्चर ॲपियर ऑन द स्क्रीन ऑफ अ TV, मोबाईल, लॅपटॉप अँड अ सिनेमा थिएटर. TV, मोबाईल, लॅपटॉप, सिनेमा थिएटरची जी स्क्रीन आहे त्याच्यावरती चित्र कशा प्रकारे येतं? तर ही सुद्धा माहिती गोळा करायची आहे. डी, साऊंड एनर्जी. ठीक आहे, साऊंड एनर्जी बघूयात. यू माईट हॅव सीन द ग्लास पेन्स ऑफ विंडोज क्रॅक ड्यू टू अ लाऊड नॉईज. तुम्ही बघितलंय का कधी की आवाज खूप मोठा येत असेल, लाऊडस्पीकरचा खूप मोठ्या आवाजामुळे खिडकीच्या काचा तुटतात बघा, हादरतात पण, आणि कधी कधी त्या काचा तुटू पण शकतात. सिमिलरली साऊंड इज यूज टू कंट्रोल द मुवमेंट्स ऑफ सम टॉय कार्स. तर कधी कधी काही जी खेळणी असतात तर त्यांना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा साऊंड, आवाज वापरला जातो. किंवा ते आवाज, टाळी वाजवल्यावरती पोपट बोलतो बघा, अशा प्रकारचं खेळणं असतं की नाही ते. दिस मीन्स दॅट सम वर्क इज डन बाय साऊंड. म्हणजेच साऊंड वापरून सुद्धा काही काम केलं जातं. इट टेल्स अस दॅट साऊंड इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. आणि याच्यावरूनच आपल्याला साऊंड हे सुद्धा एनर्जीचा एक फॉर्म आहे, तर हे आपल्याला समजतं. ई, केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जा बघूयात आपण. वेन वूड बर्न्स वी गेट हीट अँड लाईट. जेव्हा आपण लाकूड जाळतो तेव्हा आपल्याला हीट, उष्णता भेटते, आणि लाईट, प्रकाश भेटतो. समटाईम्स वी हिअर अ क्रॅकलिंग साऊंड ॲज वेल. कधी कधी आपल्याला लाकूड जळताना असा एक वेगळा आवाजसुद्धा ऐकू येतो, क्रॅकलिंग साऊंड. व्हॉट मेक्स दिस हॅपन? हे कशामुळे होतं? द एनर्जी स्टोअर इन वूड इज इमिटेड इन व्हेरियस फॉर्म्स थ्रू केमिकल ॲक्शन. तर असं का होतं? कारण वूडमध्ये जी एनर्जी साठवून ठेवलेली असते तर ती अशी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बाहेर पडत असते केमिकल ॲक्शनद्वारे. ऑल्सो इट इज ड्यू टू द केमिकल ॲक्शन इन द लीड ॲसिड बॅटरी दॅट इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस. कधी कधी जी बॅटरी असते की नाही, बॅटरीमध्ये लीड साठवलेलं असतं, लीड ॲसिड बॅटरी असते, तर त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जी ही तयार होत असते. हे बघा, ही अशी ती बॅटरी आहे. द एनर्जी ऑब्टेन थ्रू केमिकल ॲक्शन इज कॉल्ड केमिकल एनर्जी. तर कोणत्याही केमिकल ॲक्शनने जर आपल्याला एनर्जी भेटत असेल तर तिला आपण केमिकल एनर्जी असं म्हणतो. यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोके चालवा. इन विच फॉर्म इज एनर्जी स्टोअर्ड इन प्लांट फूड? तर जे प्लांटचं फूड आहे, प्लांटचं अन्न आहे, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर केलेली असेल? तर प्लांट फूड जे असतं तर ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये साठवलेलं असतं, म्हणजेच ती झाली केमिकल एनर्जी. हाऊ इज एनर्जी ऑब्टेन फ्रॉम कुकिंग गॅस? कुकिंग गॅसमधून एनर्जी कशी भेटते तुम्हाला माहीत आहे का? शेगडीला आपण सिलेंडर जोडलेला असतो, त्या सिलेंडरमध्ये LPG सिलेंडर असतो. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आणि जेव्हा आपण ते ऑन करतो शेगडीचं बटन, तेव्हा तो गॅस लिक्विड फॉर्ममध्ये असलेला जो पेट्रोलियम गॅस आहे तो बाहेर येतो, आणि जेव्हा आपण लायटरने त्याच्यावरती आग लावतो तेव्हा तो आपल्याला पेटतो, म्हणजेच तो सुद्धा एक केमिकल फॉर्म झाला. तर आत्तापर्यंत आपण बघितलं मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाईट एनर्जी, साऊंड एनर्जी, केमिकल अँड इलेक्ट्रिकल एनर्जी आर द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. हे एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत.
ऑब्झर्व अँड डिस्कस. निरीक्षण करा आणि चर्चा करा. ऑब्झर्व द वर्किंग ऑफ द व्हेरियस ॲप्लायन्सेस वी यूज सच ॲज द फॅन, लॅम्प, मिक्सर, TV, रेडिओ, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, क्लोथ्स, आयर्न. जर तुमच्याकडे जे इलेक्ट्रिकल उपकरणे आहेत, जसं की फॅन आहे, लॅम्प आहे म्हणजे दिवा आहे, मिक्सर आहे, TV, रेडिओ, रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इस्त्री आहे तुमच्याकडे, तर त्याचं काम कसं चालतं तर त्याचं ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा. इन विच फॉर्म इज एनर्जी सप्लायड टू देम टू मेक देम वर्क. त्यांना कोणती एनर्जी आपण सप्लाय करतो की ते काम करतात, तर सगळे ही लाईटवर चालणारे आहेत. म्हणजेच लाईट एनर्जी नाही बरं का, लाईट म्हणजे काय, इलेक्ट्रिक एनर्जीवरती चालणारे हे उपकरणे आहेत. ठीक आहे. आता इथे बघा, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ट्रान्सफॉर्म होणे म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये रूपांतर होणे आहे. तर इथं चित्र दिलेलं आहे. चित्रामधून तुम्हाला काय समजतंय ते मी थोडक्यात सांगते बरं का. पाऊस पडतो, पावसाचं पाणी साठवलं जातं. इथे डॅम आहे, डॅममधून मग ह्या पाण्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली जाते, वीज तयार केली जाते, त्यालाच आपण लाईट असं म्हणतो. वीज तयार केली जाते, तर ते आपल्या घरामध्ये येते, घरातल्या प्लगमधून मग हे सगळे उपकरणे आपली त्याच्यावरती चालतात. ह्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी, म्हणजे एका फॉर्ममधली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणे. ठीक आहे, तर आपण ते डिटेलमध्ये बघूयात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी टेक्स प्लेस वेन वर्क इज डन. जेव्हा कोणतंही काम होत असतं तेव्हा त्या एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन हे होत असतं. लेट अस कन्सिडर वन चेन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तर आपण आता हे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची ही एक चेन आहे, तर ती बघूयात की कशी होत असते. इन द कोर्स ऑफ द वॉटर सायकल, वॉटर इव्हॅपरेट्स ड्यू टू द हीट ऑफ द सन. आपल्या सगळ्यांना वॉटर सायकल माहीत आहे, जलचक्र माहीत आहे. त्याच्यामध्ये काय होतं तर सूर्याच्या उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते. इव्हॅपरेट्स म्हणजे त्याची वाफ होते. दिस वॉटर वेपर फॉर्म्स क्लाउड्स दॅट गिव्ह रेन. आणि ती वाफ जी आहे ती ढगांमध्ये जाते, आकाशात जाते. त्या वॉटर वेपरपासून ढग तयार होतात, क्लाउड तयार होतात. रेन वॉटर फ्लोज इन टू रिव्हर्स अँड इज स्टोअर्ड इन द रिझर्वायर्स ऑन डॅम्स. आणि मग पाऊस पडतो, ते रेन वॉटर आहे ते रिव्हरमध्ये जाते, नदीमध्ये जाते, नदीवरती आपण धरण बांधतो. These are at a height and therefore their water has potential energy which is transformed into kinetic energy as the water falls downward. आता हे जे डॅम असतात ते खूप उंचीवरती असतात, तर तिथे पाणी साठवून ठेवलं जातं त्या नदीचं, म्हणजे त्या पाण्यामध्ये असते पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा ते डॅममधून पाणी खाली सोडलं जातं ते खूप फोर्सने येतं खाली आणि त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी तयार होत असते. When the water falls on the blades of a turbine, its kinetic energy is transferred to the turbine. आणि त्या डॅमच्या खाली टर्बाईन्स बसवलेले असतात, त्या टर्बाईन्सच्या ब्लेडवरती ते पाणी पडतं आणि ते टर्बाईन मग गोल गोल फिरायला लागतात आणि अशा प्रकारे कायनेटिक एनर्जी त्या टर्बाईनला ट्रान्सफर केली जाते. द टर्बाईन रोटेट्स प्रोड्युसिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि टर्बाईन्स रोटेट झाले, फिरले गोल गोल की त्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते. दिस इलेक्ट्रिसिटी गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू व्हेरियस अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. आणि मग ही जी इलेक्ट्रिसिटी आहे ती एनर्जीच्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते. इलेक्ट्रिकल एनर्जी इज यूज्ड इन अवर हाऊसेस फॉर व्हेरियस पर्पजेस. आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आपण इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतो. इट इज ट्रान्सफर्ड इन टू लाईट एनर्जी ऑन लाईटनिंग द बल्ब. जर बल्ब लावला तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं लाईट एनर्जीमध्ये रूपांतर होतं. इन टू कायनेटिक एनर्जी ऑन स्टार्टिंग अ फॅन. जर फॅन लावला तर त्याचं इलेक्ट्रिक एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. इन टू साऊंड एनर्जी व्हाईल प्लेईंग अ म्युझिक सिस्टीम. जर कुठलीही म्युझिक सिस्टीम रेडिओ लावला तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीचं साऊंड एनर्जीमध्ये रूपांतर होतं. अँड इन टू हीट एनर्जी इन अँड ओव्हन. ओव्हन चालू केलं तर त्याचं हीट एनर्जीमध्ये रूपांतर होत असतं. दस वी सी दॅट वी आर इनडायरेक्टली युटिलायझिंग नथिंग बट सोलर एनर्जी इन ऑल दिस ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. आणि याचाच अर्थ आपण काही नाही तर ती सोलर एनर्जी आहे, सूर्यापासून मिळणारी एनर्जी सोलर एनर्जी, तर तिचं असे वेगवेगळ्या एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन्स आपण त्याच्यापासून आपल्याला भेटत असतात. In other words, the sun is the most important source of all energy. म्हणजे याचाच अर्थ काय तर सर्व एनर्जीचा जो सोर्स आहे तर तो
सूर्य हा आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात एनर्जी रिसोर्सेस. द रिसोर्सेस यूज्ड फॉर गेटिंग एनर्जी कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स. तर आता आपल्याला कशा प्रकारची एनर्जी भेटते, तर तिचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस ऑर नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्स म्हणजे जे पूर्वीपासून चालत आलेले आहेत, पारंपरिक एनर्जी रिसोर्सेस आहेत आणि ते नॉन रिन्युएबल आहेत, म्हणजे सहजासहजी आपण ते तयार करू शकत नाही. द एनर्जी रिसोर्सेस विच मॅन हॅज बीन युझिंग फॉर सेंचुरीज आर कॉल्ड कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. तर असे एनर्जी रिसोर्सेस जे माणूस शतकानुशतके खूप जुन्या काळापासून वापरत आहे, तर त्याला म्हणतात कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस किंवा सोर्सेस. कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस इन्क्लूड कोल अँड फॉसिल फ्युएल सच ॲज पेट्रोल, डिझेल अँड नॅचरल गॅस. तर कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेसमध्ये काय येतं, तर कोल म्हणजे कोळसा, फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन म्हणजेच काय, तर पेट्रोल, डिझेल आणि नॅचरल गॅस हे येतात. वी कॅन नॉट रिप्लेनिश दीज रिसोर्सेस. आपण हे परत तयार करू शकत नाही. वूड ऑल्सो कॅन नॉट बी रिप्लेनिश्ड इझिली. लाकूड सुद्धा आपण इझिली रिप्लेनिश करू शकत नाही. ठीक आहे. सेकंड आहे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस ऑर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे अपारंपरिक एनर्जी रिसोर्स आणि रिन्युएबल म्हणजे जे आपण परत तयार करू शकतो असे. दीज रिसोर्सेस हॅव नॉट बीन यूज ट्रॅडिशनली. तर हे जे रिसोर्सेस आहेत ते आपण पूर्वापारपासून जुन्या काळापासून वापरत नाही आहोत. दे आर इनएक्झॉस्टिबल अँड कंटिन्युअस अँड कॅन बी यूज्ड इन व्हेरियस फॉर्म्स अगेन अँड अगेन. आता हे जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस आहेत तर ते इनएक्झॉस्टिबल आहेत, म्हणजे ते संपणार नाहीत, अजिबात संपणार नाहीत आणि ते कंटिन्युअस आहेत आणि आपण ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पुन्हा पुन्हा त्यांना वापरू शकतो. ठीक आहे. तर आपण बघूयात. पहिला आहे सोलर एनर्जी, म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी एनर्जी आहे ती सोलर एनर्जी. द एनर्जी ऑब्टेन फ्रॉम द सन इज कंटिन्युअस अँड एनॉर्मस. आता विचार करा बरं, सूर्याची जी एनर्जी आहे तर ती रोज मिळणारी आहे, कंटिन्युअस मिळणारी आहे, एनॉर्मस म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये मिळणारी आहे. सोलर एनर्जी इज ॲट द रूट ऑफ ऑल एनर्जी अवेलेबल ऑन द अर्थ. सोलर एनर्जी आहे तर ती सर्व एनर्जींचं मूळ आहे. सर्वात मुळात पहिले कोणती एनर्जी येते, सोलर एनर्जी येते आणि मग त्यापासून आपल्याला वेगवेगळ्या एनर्जी भेटतात, जे आपण इतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जीमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. A variety of devices has been developed for making use of solar energy. आता ह्या सोलर एनर्जीचा वापर करण्यासाठी, ही सोलर एनर्जी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण ती यूज कशी करायची, वापर कसा करायचा त्याचा, त्यासाठी खूप सारे आपण जे डिव्हाइस आहेत ते बनवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल द सोलर कुकर बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण अन्न शिजवू शकतो. सोलर वॉटर हीटर बनवलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सूर्याच्या उष्णतेने पाणी गरम होतं. सोलर ड्रायर बनवलेले आहेत, सोलर सेल बनवलेले आहेत, एक्सेट्रा. In the first 3 devices mentioned above, heat energy obtained from the sun is utilized to cook food, heat water and to dry grain. आता हे जे पहिले 3 आहेत, जसं की सोलर कुकर, ह्याच्यामध्ये सोलर जी हीट एनर्जी आहे सूर्याची, तर तिच्यापासून आपण अन्न शिजवू शकतो. वॉटर हीटरमध्ये पाणी गरम करू शकतो आणि सोलर ड्रायरमध्ये धान्य वाळवू शकतो. इन अ सोलर सेल इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम सोलर एनर्जी. आणि सोलर सेलमध्ये सोलर एनर्जीपासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी मिळवू शकतो. सोलर इलेक्ट्रिक प्लांट्स हॅव द कॅपॅसिटी टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी ऑन अ लार्ज स्केल. जर अशा प्रकारे सोलर इलेक्ट्रिक प्लांट जर बसवले तर त्याच्यापासून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी मिळवू शकतो. अ सोलर प्लांट कन्सिस्ट ऑफ मेनी सोलर सेल्स. सोलर प्लांट्समध्ये खूप सारे सोलर सेल्स वापरले जातात. ठीक आहे. बघितलं तर सोलर एनर्जीपासून आपण काय काय मिळवू शकतो. ठीक आहे. आता बघूयात विंड एनर्जी. विंड एनर्जी म्हणजे हवेपासून मिळणारी एनर्जी, पवन ऊर्जा असं म्हटलं जातं त्याला. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड बाय मीन्स ऑफ विंड मिल्स युजिंग स्ट्रॉंग विंड्स.
तुम्ही अशा विंडमिल्स बघितल्यात का बघा, डोंगरावरती वगैरे अशा रवलेल्या असतात. तर ह्या विंडमिल्समध्ये काय होते, जेव्हा वारा येतो तेव्हा ह्या विंडची जी ही पाते आहेत, हे ब्लेड्स आहेत, तर ते फिरायला सुरुवात होते. पण वारा कसा लागतो, स्ट्रॉंग विंड, जोराचा वारा लागतो. म्हणूनच ते डोंगरावरती वगैरे उंचावरती जिथे जास्त वारा असतो तिथे बसवलेले असतात आणि मग त्या फिरायला लागतात. अ विंडमिल इज ऑल्सो युज्ड फॉर ड्रॉइंग वॉटर फ्रॉम अ वेल. विहिरीतून पाणी काढण्यासाठी सुद्धा विंडमिल वापरल्या जातात. ठीक आहे. आणि जेव्हा मग ह्याचे ब्लेड्स असे गोल गोल फिरतात तेव्हा त्याच्यातून आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. आता सी बघूया, टायडल एनर्जी. टायडल एनर्जी म्हणजे समुद्राच्या ज्या वेव्ज असतात की नाही, पाण्याच्या लाटा, त्याच्यापासून मिळणारी एनर्जी. अ वॉल इज कन्स्ट्रक्टेड ॲट अ नॅरो रिजन ऑफ अ क्रीक. क्रीक म्हणजे खाडी, जिथं समुद्राचं पाणी थोडं कमी असतं अशा ठिकाणी एक वॉल बांधलेली असते, भिंत बांधलेली असते. ड्यू टू वेव्ह जनरेटेड बाय हाय अँड लो टाइड्स, द टर्बाइन ऑफ द जनरेटर fitted in the wall starts rotating and electricity is generated. आणि त्या भिंतीमध्ये काही टर्बाईन्स बसवलेले असतात. जसं पाणी येईल, ती जी कमी, हाय, लो म्हणजे उंच, थोडी छोटी जरी लहर आली, लहर म्हणजेच काय, पाणी आलं तिथे, तर त्या पाण्याने ते टर्बाईन्स गोल गोल फिरले जातात आणि ते टर्बाईन्स गोल गोल फिरले की त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार होत असते. डी, हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर. हायड्रो इलेक्ट्रिक, हायड्रो म्हणजे पाणी, पाण्यापासून वीज निर्माण करणे. द वॉटर स्टोअर इन अ डॅम ॲट अ हाईट इज ब्रॉड डाऊन थ्रू अ टनेल अँड द टर्बाईन्स ऑफ द जनरेटर आर रोटेटेड. तर ह्या डॅमच्या खाली नाही ते टर्बाईन्स बसवलेले असतात. जेव्हा ते पाणी असं खाली सोडलं जातं जोरामध्ये, ते टर्बाईन्स गोल गोल फिरतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. द प्लेस वेअर इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड इन दिस वे इज कॉल्ड अ हायड्रो इलेक्ट्रिक और हायडल पॉवर प्लांट. आणि ज्या ठिकाणी असं पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्याला म्हणतात हायड्रो इलेक्ट्रिक किंवा हायडल पॉवर प्लांट. द कोयना प्रोजेक्ट इन महाराष्ट्र इज अ वेल नोन हायडल प्रोजेक्ट. महाराष्ट्रामधील कोयना नदीवरती अशा प्रकारे धरणातून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. There are also other smaller hydroelectric plants located at other dam sites. आणि अजून अशा दुसऱ्या काही डॅमवरती सुद्धा, धरणांवरती सुद्धा छोटे छोटे हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहेत. ठीक आहे. आता ई बघूया, एनर्जी ऑब्टेन फ्रॉम ओशियानिक वेव्ज. While sea waves move forward in a certain direction, the water moves up and down regularly at a position. These two can be used to generate electricity. जेव्हा आता ओशियानिक म्हणजे मोठ्या समुद्रावर, आत्ता तर आपण मागे बघितलं होतं क्रीकमध्ये म्हणजे खाडीमध्ये सुद्धा तशा प्रकारे आपण एनर्जी, टायडल एनर्जी, टाईड्सपासून एनर्जी मिळवू शकते. पण जेव्हा सी वेव्ज आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्या लाटा आहेत त्या येतात, त्या खूप उंच आणि खाली असतात, तर त्याच्यापासून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. तर त्यालाच म्हणतात ओशियानिक वेव्सपासून मिळणारी एनर्जी. आणि एफ, ॲटॉमिक एनर्जी. The serious crisis of electricity shortage can be eased by generating electricity by means of atomic energy. जर ॲटॉमिक एनर्जीने आपण जर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली, वीज तयार केली, तर जो आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं शॉर्टेज होतं म्हणजे विजेची जी कमतरता भासते तर ती पूर्णपणे बंद होईल. द हीट लिबरेटेड ड्युरिंग द फ्युजन ऑफ ॲटम्स ऑफ हेवी एलिमेंट्स सच ॲज युरेनियम, थोरियम इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. जेव्हा युरेनियम आणि थोरियम यांचं जेव्हा फ्युजन होत असतं, फ्युजन म्हणजे जेव्हा त्यांचे ॲटम्स वेगवेगळे होत असतात, हेवी एलिमेंट्सचे, तेव्हा ते हीट जी आहे ती बाहेर टाकतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होत असते. इथं आपल्याला हे शॉर्टमध्येच आहे, नंतर आपण जसं 7मध्ये जाऊ, 8मध्ये जाऊ, तेव्हा मग हे ॲटॉमिक एनर्जी आपल्याला डिटेलमध्ये शिकायची आहे. ठीक आहे, समजलं. तर आत्तापर्यंतचे हे सोलर एनर्जीपासून आपण ॲटॉमिक एनर्जीपर्यंत बघितलं. तर हे सगळे आपल्याला
खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि हे कधीही संपणार नाही आहे. जास्त प्रमाणामध्ये हे अवेलेबल होणार आहेत. सन्स कधी संपणार आहे का? नाही. पाणी कधी संपणार आहे का? नाही. हवा कधी संपणार आहे का? नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये ह्या एनर्जी सगळ्या उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे यांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. याचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत, तर ते आपण नंतर बघूयात. ठीक आहे. थिंक ओव्हर इट. नोट द amounts of your electricity bills of the last 8 months and think about the consumption of electricity during each month. 8 महिन्यांचे इलेक्ट्रिसिटीचे बिल गोळा करायचे आहेत. ते बघायचं प्रत्येक महिन्याला किती बिल झालेलं आहे. ठीक आहे. आणि आपण किती जी लाईट आहे किंवा वीज आहे ती वापरली, तर ते नोट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. देअर इज एनर्जी इन एव्हरी सबस्टन्स इन द युनिवर्स. प्रत्येक वस्तूमध्ये युनिवर्समधल्या विश्वामधल्या एनर्जी ही लपलेली असते. ती आयदर कायनेटिक असते किंवा पोटेन्शियल असते, पण असतेच. इट इज प्रेझेंट इन नॉन लिव्हिंग थिंग्स ॲज वेल ॲज इन लिव्हिंग थिंग्स. सजीव निर्जीव दोन्ही वस्तूंमध्ये एनर्जी असते. व्हाय देन इज एनर्जी नॉट विजिबल टू अस. मग आपल्याला ते दिसत का नाही? कारण एनर्जी म्हणजे काय? तर एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क. एखादं काम करण्याची तुमच्यामध्ये असलेली क्षमता. आता तुमच्याकडे बघून कळेल का तुमची क्षमता किती आहे ते? नाही समजू शकत ना. बघून समजू शकत नाही, दिसत नाही. पण जेव्हा आपण एखादे काम करण्यासाठी ती कॅपॅसिटी वापरतो तेव्हा आपल्याला कळतं की ह्याच्यामध्ये किती एनर्जी आहे. हो ना. एनर्जी सेव्हिंग अँड ग्रीन एनर्जी. तर बघूयात आपण काय आहे. इन अ वे सेव्हिंग एनर्जी इज ॲज गुड ॲज जनरेटिंग एनर्जी. ज्याप्रमाणे आपण एनर्जी जनरेट करतो, एनर्जी निर्माण करतो, त्याचप्रमाणे एनर्जी सेव्ह करणे हे सुद्धा चांगले आहे. एनर्जीची बचत करणे गरजेचं आहे. देअर आर सेव्हरल वेज ऑफ सेव्हिंग एनर्जी सच ॲज पुटिंग ऑफ लॅम्प्स वेन नॉट नीडेड, मेकिंग मॅक्झिमम यूज ऑफ सनलाईट एक्सेट्रा. म्हणजे आता ही एनर्जी आपण सेव्ह कशी करू शकतो? जर गरज नसेल तर दिवा बंद करायचा, लाईट बंद करायची, जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाचा वापर करायचा, दिवसाचे लाईट लावायचे नाहीत. सेव्हिंग एनर्जी अँड एनर्जी रिसोर्सेस इज व्हेरी नेसेसरी. विजेची बचत करणे किंवा विजेचे जे एनर्जीचे ऊर्जेचे जे स्रोत आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत. अदरवाईज वी विल हॅव टू फेस अ सिरियस कॅलमिटी लाईक ग्लोबल वॉर्मिंग. नाहीतर आपल्याला मग खूप जे मोठे प्रॉब्लेम आहेत त्याला तोंड द्यावं लागेल. जसं की आत्ता आपल्याकडे ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू चालू आहे. ठीक आहे. The energy resources which do not produce smoke and carbon gases such as carbon dioxide or carbon monoxide are called green energy resources. तर असे एनर्जी रिसोर्सेस ज्याच्यामधून धूर निर्माण होत नाही किंवा कार्बनचे गॅसेस जसं की कार्बन डायऑक्साईड आहे किंवा कार्बन मोनॉक्साईड आहे तर ते तयार होत नाही, त्याला म्हणतात ग्रीन एनर्जी रिसोर्सेस. ग्रेटर यूज ऑफ सच रिसोर्सेस इज द नीड ऑफ द अवर. आणि अशा प्रकारचे ग्रीन एनर्जी रिसोर्सेसचा वापर करणं ही आता काळाची गरज आहे. कारण पोल्युशन खूप वाढायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे स्मोक प्रोड्यूस न करणारे एनर्जी रिसोर्सेस वापरायचे. ठीक आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड. मग आपण या लेसनमधून काय शिकलो? वर्क इज डन वेन अन ऑब्जेक्ट अंडरगोज डिस्प्लेसमेंट ऑन ॲप्लिकेशन ऑफ अ फोर्स. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती वस्तूवरती आपण फोर्स अप्लाय करतो आणि त्याची डिस्प्लेसमेंट होते तेव्हा वर्क डन झालं, काम झालं असं म्हणतात. एनर्जी इज द कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी ऊर्जा म्हणजे काय? एखादं काम करण्याची तुमची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याला आपण एनर्जी असं म्हणतो. द व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी आर. आता एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स कोणते कोणते आहेत? मेकॅनिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, साऊंड एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. हे समथिंग दॅट कॅन बी यूज टू ऑब्टेन एनर्जी इज कॉल्ड ॲन एनर्जी रिसोर्स. ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते किंवा एनर्जी मिळण्यासाठी जे वापरतात त्याला आपण एनर्जी रिसोर्स म्हणजे एनर्जीचा स्रोत असं म्हणतो. एनर्जी रिसोर्सेस आर ऑफ टू काइंड्स. मग हे एनर्जीचे स्रोत आहेत ते दोन प्रकारचे असतात. कन्व्हेन्शनल म्हणजेच नॉन रिन्युएबल. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक आणि जे आपण परत तयार करू शकत नाही असे. अँड नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच रिन्युएबल म्हणजेच
अपारंपरिक पण आपण ते परत तयार करू शकतो असे एनर्जी रिसोर्सेस. ठीक आहे, समजला लेसन? बाय.